नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दशम हिंद केसरी बकासूर. भावांनो, बकासूरचं आगामी नियोजन कसं आहे? बरेच जण विचारतात की बकासूर मुंबई बिंजोडमध्ये कधी दिसेल. तर भावांनो, लवकरच येत आहे आपला बकासूर मुंबई बिंजोड गाजवण्यासाठी. तर ते कोणत्या दिवशी ते मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. तत्पूर्वी बकासूरचं आगामी नियोजन कसं आहे हे सांगतो. वार गुरुवार दिनांक 20 मार्च 2025 रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे. पाटील बाबा उत्सवानिमित्त हे मैदान होत आहे. या मैदानाचं ठिकाण मौजे वडकी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे. प्रथम क्रमांकाला 2 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 1,71,000, तृतीय क्रमांकाला 1,51,000, चतुर्थला 1,21,000, पंचमला 1,00,000, षष्टमला 71 आणि सप्तमला 51 अशी लाखामध्ये मोठी बक्षिसं आहेत. त्यामुळे 20 मार्चला बरेच टॉपची नंदी टॉप पैऱ्यामध्ये दिसतील. त्यात आपला बकासूर देखील 100% पलताना दिसणार आहे. म्हणजेच उद्याचे मैदान आहे. या मैदानात आता बकासूर सज्ज झालेला आहे. बकासूरचा टॉपच पैरा आहे. त्याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय. आता महत्वाचा विषय म्हणजे बकासूर मुंबईला कधी दिसणार. बरेच जण विचारतात, मुंबईचे जे बकासूर प्रेमी आहेत ते विचारत होते की बकासूर आता मुंबई बिंजोडमध्ये कधी दिसेल. तर भावांनो, लवकरच म्हणजेच काय, येत्या 23 मार्चला कडाव केसरीचं मोठं मैदान आहे बिंजोडचं. तिथे 7 बाईक आहेत. त्या मैदानामध्ये, कडाव केसरी मैदानामध्ये 23 मार्चला आपला बकासूर मुंबई बिंजोड मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे. गेल्या वर्षी देखील कडाव केसरी मैदानात आला होता. तेव्हा शर्यत जमली होती ती म्हणजे आपला वेगाचा शेवट सर्जासोबत. सर्जा विरुद्ध बकासूर ही शर्यत जमली होती. तेव्हा बकासूरचा पैरा होता नाशिकचा गुरु. ती प्रेक्षणीय बिंजोड शर्यत बकासूरने जिंकली होती. कडाव म्हटल्यावर बकासूरचे मुंबईचे मालक सचिन शेठ घरत कडाव ओवले यांच्या नियोजनात मुंबईला पळतोय. त्यांचं घरचं मैदान एक कडावचं हे 23 मार्चला होत आहे. त्यामुळे मुंबईला आपला बकासूर 23 मार्च रोजी 100% पळताना दिसेल. आणि येत्या 3 फेरेला 20 मार्चला वडकीला उद्या देखील 100% दिसेल. आणि पैरा टॉपच आहे. त्याची व्हिडिओ लवकर घेऊन येतोय. धन्यवाद भावांनो.